महाराष्ट्र मंडळी, तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या 7व्या मिनी ब्लॉगमध्ये। तर काय सकाळी आले बाहेर आणि बघते तर काय कार्तिक दादा काढत होता बो काकूंच्या हातावर मेहंदी। इतकी भारी मेहंदी काढली होती। तर तुम्हालाही अशीच मेहंदी काढायची असेल तर नक्कीच कार्तिक दादांना कॉन्टॅक्ट करा। आता तुम्ही म्हणणार हा पसारा कसला, तर आज करायचा होता बो आपल्याला राधूचा मस्तपैकी शूट नाही का। तर काय सगळं इथं सामान तर आणून दिलं होतं, पण नेमकं सेटअप काय करायचं तेच कळत नव्हतं। एका साईडला दीदीने पण सुरू करून दिली होती बो साफसफाई, आणि मी कार्तिक दादांनाही बोलून घेतलं होतं, चाल म्हटलं। आणि इथे आपली राधू पण एकदम मस्त खेळत होते आई आणि आजी सोबत, आणि एका साईडला आपला सेटअप पण पूर्ण रेडी होऊन गेला होता। तेवढ्यात सगळे येऊन गेले होते बो आपले शूट बघायला की नेमकं इथं चाली काय राहिलं म्हणे। तर एकदम भारी शूट झालेलं आहे गाईज, लवकरच अपलोड करणार आहे मी, तर तुम्हालाही 100% आवडेल ही गॅरंटी माझी। तर आता काय मस्तपैकी आम्ही चालली होती पुढे राधूला घेऊन, कारण नाही का आपल्याला काम लावून देतील त्यापेक्षा आपण राधूला सांभाळायचं काम घेऊन घ्यायचं, ते काम तर आवडतंच। मग काय राधूला पण झोपून दिलं होतं। बाहेर आली तर बघते तर काय चालू होती मस्तपैकी पॅकिंग, जो सामान काढला होता त्याची पॅकिंग तर करावी लागेल। आणि एका साईडला इथे राधू रडत होती, नाही का रडत होती काय माहिती, डायरेक्ट मध्ये चिवून गेली नाही का आपल्याला बघून। आणि या दोघांचं तर काही वेगळंच चालू होतं इथं माती खणणं। मग काय थोड्याच वेळात आम्हाला जायचं होतं राधूची शॉपिंग करायला, राधून त्यांना जायचं होतं गावाला। मग काय निघालो शॉपिंग करायला। आता इथे येऊन तर गेलो होतो, मस्तपैकी घागरा बिगरा पण घेऊन घेतला होता, आणि तिला थोडेफार कपडे पण घेऊन घेतले होते। तेवढ्यात घरून कॉल आला की राधू उठून गेली। मग काय तसंच अर्धवट सोडून गेलो घरी। रात्री आला तो आम्ही कानू दादाला भेटायला, नाही सॉरी दादू भाऊंना भेटायला। मग काय दादू भाऊन तर चालू होतो इथे मस्तपैकी जेवण। मग काय कानू दादा म्हणे दाखव गाऊ तू, तुला नाही देत म्हणे व्हिडिओ काढता, दाखव मी काढतो म्हणे एकदम भारी व्हिडिओ। मग काय त्याला म्हणलं थांब रे भाऊ, आता मी सुरू करेलचे मला करी देस का नाही। मग काय जर तुम्हाला आपला छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच